मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 21 मे 2026. यावेळेस नाही चुकणार. ठीक आहे. तर आज आपण आंबा कापणार आहे. मी कॅमेरा चेंज करतो एक मिनिट. बघा आंबे, शेतातले आंबे. ते आंबा कापलेला आहे. हा बोर्ड तरी काय वाटत असेल तरी आंबा चांगला पिकलेला आहे. तुमची ताई बाई आली आहे आंबा कापण्यासाठी. चाकू बघा किती मोठा घेतला, एक छोटासा आंबा कापण्यासाठी. हा 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 हा, काय आंबा आहे. धन्यवाद. ये आंबा. ये मित्रांनो, एक आंबा संपलेला आहे, अजून एक आंबा आपल्याला खायचा आहे. हात धुवून घेतो. चिकट झाले हात. बोकेश किधर आहे? अरे फुटबॉल आणला होता मी खूप आधी. वाटळ झालं. एक काम करायचं, हाताने मारायचं म्हणजे तुला बरोबर शूटिंग व्यवस्थित काढतो. आता बघा जादू. हा, जादू. कोण नाही ना. हा म्हणजे तू उडत म्हणजे असा आजा करतोय म्हणजे बघू. चांगला बेड आहे की रे. बघू इलो लागलं पण काय मॉन भावच देत नाही. भावच देत नाही. मित्रांनो, आता काही मिनिटापूर्वी मला एक फोन आला होता DTDC कडून, जे कुरिअर सर्व्हिसेस त्यांची असतात, तिथून फोन आला आहे. माझ्या नावाचं इथे पार्सल आलं आहे. काय पार्सल आले मलाही नाही माहिती. ते आपण घ्यायला जाणार आहोत. चला निघूया. पहिल्यांदा आपल्या या 2 गाड्या पार्किंग मध्ये लावून घेऊया. चला निघूया. पट 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 पट. नो टाइम टू वेस्ट. SBIचं पार्सल आलेलं आहे आपल्याकडे. मला ॲड्रेस वगैरे मी ब्लर करेन एडिटिंगमध्ये, पण हे अपेक्षित नव्हतं मला येणं. म्हणजे ठीक आहे, आलं, चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीची वाट बघत होतो. ते फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. असो, ह्याला अनबॉक्स म्हणतील का काय म्हणतील मला नाही माहिती. त्याला खोलूया घरी जाऊन. आपण आपलं पार्सल घेतलेलं आहे. आपल्याला गॅस पण आणायचं, गॅस सिलेंडर. तर शेटीमाळा म्हणून त्या जागेवर आपल्याला गॅस मिळतो. तिथं जाऊन बघूया लाईन लागलेली आहे की नाही, कारण तो माणूस येणार होता 2:30 वाजता. आत्ता वाजले आहे समथिंग 12च्या आसपास. चेक करतो मी. 11:30 वाजले, अजून भरपूर वेळ आहे. 2:30 वाजता मिळणार म्हटल्यावर. ठीक आहे, चला निघू, बघूया. पहिला हे आपलं पार्सल ठेवू डिक्कीमध्ये. मागच्या वेळी चालतोय मंदिराजवळ, श्री गणेश मंदिर शेटीमाळ्याजवळ. इथं तर कोण दिसत नाही मला. काय माणूस नाही, काय गर्दी नाही. लास्ट टाइम खूप गर्दी होती. त्या ठिकाणी आपण आलो आहे लोकेशनवर, इथं गॅस मिळतो. 2:30 वाजता टाइम दिला आहे. सध्या वाजले आहेत 11:30. कोण दिसत नाहीये. चला निघूया, काय काम नाही तर. ॲक्च्युली मला एक गोष्ट आठवली, आपली सिटी 100 बंद पडलेली आहे. तर आपले जे मित्र आहेत त्यांना घेऊन येऊ
आणि ते सिटी 100चं काम पण करून घेऊया. त्या ते काम पेंडिंग राहिलं की प्रॉब्लेम वाढत जातात सारखेच. सिटी 100 पण चांगली गाडी आहे. काय माहिती काय झालं, का बंद पडली. तेवढं काम करून घेऊया. अरे यार आज गुरुवार आहे, बंद असते गॅरेज. स्पेअर पार्ट पण नाही मिळत. शिट यार. अरे यार आपला थोडा स्कॅम झाला. आज गुरुवार आहे. गुरुवारी त्या गॅरेज मध्ये मी गाडी रिपेअर करतो ते बंद आहे. मोस्टली स्पेअर पार्ट दुकान बंद असतात. तरी समोर एक दुकान माहिती मला, तिथे बघू स्पेअर पार्ट चालू असेल तर. स्पार्क प्लग घेतोय आणि स्पार्क प्लगचाच प्रॉब्लेम आहे माझ्या Siटी 100ला. बघूया. श्री साई मोटर्स टू व्हीलर पार्ट्स वगैरे जरा तुम्ही आता मला हे या ना Siटी 100 साठी स्पार्क प्लग. स्पार्क प्लग 2 लाखला लगेच. हा. सिटी 100 स्पार्क प्लग हो. शूटिंग भारी आहे बरं का. हो गिम्बल. ते कसलं आहे काय आलं शूटिंग? आज रेकॉर्ड करणार, 1-2 दिवसांनी टाकायचं उद्या वगैरे. हा का? हा. अरे कशासाठी जात ते? असं व्लॉगच बनवतो मी. काय करतो माझ्या जीवनात तेच. वाव, सुंदर. किती झाले आपले? कुठले तुम्ही? 100 रुपये. हा देतो ना. इथं राहतो मी, वारुवाडी राहतो, काय हा. नाव? माणगावकर. माणगाव. हो, या ठिकाणी आपण स्पार्क प्लग घेतलेला आहे, तो बदलून बघूया. छोटी मोठी गाडीची काम मला येतातच, काही विषय नाही त्याचा. चला निघूया. आज तर लाईट पण नाहीये, काय काय झाल्या गलवार. लाईट नाही मित्रांनो, खूप गरम होतंय. चला खोलून घेऊया आपलं पार्सल. काय आलंय? पार्सल आलं आहे आपलं, पार्सल खोलून घेऊया. अपॉइंटेड ॲज अ इन्शुरन्स ॲडवायझर IA ऑफ SBI इन्शुरन्स कॉर्पोरेट लिमिटेड. थोडक्यात मी एक एक्झाम दिली होती मध्ये, व्हिडिओ टाकला नाहीये पण हां एक्झाम दिली होती या महिन्याच्या स्टार्टिंगला, समथिंग 5-7 मेला. 5 मेला आहे एक्झॅक्टली, येस करेक्ट. त्यात मी पास झालो. अभ्यास न करता गेलो तरी पण थोडंसं वाचून गेलो होतो एक्झामचे क्वेश्चन्स वगैरे, पास झालो. तर या ठिकाणी मी ऑफिशियल SBI लाईफचा एक इन्शुरन्स एजंट आहे, हे याचा प्रूफ आहे. याचा मला एक ID भेटलेला आहे. लाईफ मित्र इन्शुरन्स ॲडवायझर शांतनु दत्तात्रय माणगावकर. ब्रांच नेम अहमदनगर D. अहमदनगरवरून का आले नाही माहिती, पण ठीक आहे. एक्झाम चाकणला दिली होती मी. तर इट इज व्हॉट इट इज. थँक्यू SBI फॉर गिव्हिंग मी दिस. हे डॉक्युमेंट सगळे नंतर वाचून घेईन मी, काय आहे काय नाही, काय डूज काय डोंट्स. चला बंद करतो आत्ताचा व्हिडिओ. दुपारी जायचं आपल्याला सिलेंडर आणण्यासाठी. काय कटकट यार, आणि घरी सिलेंडर यायचं आता बार आणायला जायला लागतं. चला बाय. हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे एका मेकॅनिकल गॅरेजमॅन व्हिडिओमध्ये. याचा अर्थ काही असो, काही नाही फरक पडत आपल्याला. माझा असा अंदाज आहे की हा स्पार्क प्लग खराब झालेला आहे असं मला वाटत आहे. तर आपण हे खोलूया, काढूया. बघा मित्रांनो, पूर्ण स्पार्क प्लग काळा झालेला आहे. ये न्यू स्पार्क प्लग. लोकल कंपनी वाटते मला, पण ठीक आहे, काम चालून जाईल आपलं. हे बघा मित्रांनो, किती गोरा चिकन आहे स्पार्क प्लग हा. चल लावूया याला. बस, खूप टाईट नाही करायचं, खूप लूज पण नाही ठेवायचं, मापात ठेवायचं. बघूया नंतर.
ठीक आहे मित्रांनो, आता मी कॅमेरा अँगल चेंज केला आहे, काही भरलेलं नाही गाडीत, काही वेगळं काही काम केलेलं नाही आहे. तर मला वाटलं पहिला पेट्रोलचा काहीतरी इश्यू आहे, पण पेट्रोलचा काही इश्यू नाही आहे, टाकलेलं नाही पेट्रोल अजून गाडीत मी. होप आहे मला. मेकॅनिक और वॉट? खरं मला वाटलं नाही गाडी चालू होईल, मला वाटलं पोपट होईल आपल्या व्हिडिओमध्ये, पण नाही झाला बाई, गाडी चालू झाली. चला पेट्रोल भरून घेऊया. गाडी आपली रिपेअर झालेली आहे. थँक्यू. चला बाय. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता मी दुकानावर गेलो होतो, पुन्हा दुकानावर आलो आहे. ते पॉवर बँक घेण्यासाठी गेलो होतो, आलो होतो घरी पॉवर बँक घेण्यासाठी. घेतली पॉवर बँक. आज लाईटच नाही, आज गुरुवार आहे, काय माहिती आज लाईटच नाही, दिवसभर झाला. आमच्या सोसायटीत पण लाईट नव्हती, पण आता आली लाईट सोसायटीत. गावात लाईट नाही, सकाळी 10 वाजल्यापासून. अवघड आहे बाबा लाईटीचं. चला जाऊया आपल्या दुकानावर परत. आणि मग अशा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आपण सिटी 100 पूर्णपणे रिपेअर केलेली आहे. तर एक ट्रायल दाखवतो. तसं ट्रायल दाखवायची गरज नाही आहे, गाडी चालूच होती, फक्त स्पार्क प्लग गेला होता. स्पार्क प्लग बदललेला आहे. एकाच किकमध्ये चालू आपली गाडी. तर गाडी काही गिअरवाली आहे, क्लच, रेस, ब्रेक सगळं दाबायला लागतं. तर शूटिंग काढणार नाही, काढलं तर मी दाखवीनच या व्हिडिओमध्ये, पुढच्या सीनमध्ये. चला निघूया. दुपारी फार भूक लागली होती, त्यासाठी मग मी जनसेवा वडापावमध्ये आलो होतो. 3 समोसे व 2 वडापाव खरेदी केले आहेत. 2 वडापाव मला, 1 समोसा मला, 2 समोसा प्रशांतसाठी मी घेऊन चाललो आहे. बाकी ठिकाणी सगळीकडे वडापाव समोसा खूप महाग आहे, इथं फक्त 10 रुपयाला मिळतो, तो पण टेस्टी मिळतो वडापाव समोसा. तर आपण निघालो आहे आपल्या दुकानाकडे. आणि आश्चर्याची अशी गोष्ट आहे की दुपारपासून म्हणजे सकाळपासून लाईट नव्हती आणि आता लाईट आलेली आहे. तर खूप बरं वाटते लाईट आलेलं पाहून, कारण दुपारचं खूप गरम होतं दुकानामध्ये. या ठिकाणी आपले प्रशांत भाऊ बसले आहेत टाइमपास करत. लाईट. आता पुढच्या सीनमध्ये आपण वडापाव समोसा खाऊन घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी दुकानावरून आलेलो आहे सिलेंडर घ्यायला. हा सिलेंडर एकदम मोकळा आहे. आता आपल्याला भरलेला सिलेंडर आणायचा आहे. पप्पांचा फोन घेऊन जाऊ OTP दाखवायला. OTP शिवाय मिळत नाही. आपल्याला जायचं नारायणवाडी साईडला, पुलाखाली जाऊ आणि घेऊन ये. अरे यार, आपलं गॅस कार्ड राहिलं. या ठिकाणी आपलं गॅस कार्ड राहिलं होतं घ्यायचं. परत चौथ्या मजल्यावर येऊन निघालो आपण गॅस सिलेंडर आणण्यासाठी. या ठिकाणी आपण आपला सिलेंडर स्कूटीच्या मध्ये अडकवलेला आहे. तर वाजले आहेत 3:40 आणि निघूया लवकर.
तुम्ही कुठून आले? वारवाडी OTP? 40 29 97. त्याचं पेमेंट ऑनलाईनच केलं बरं. भैया इनका ऑनलाइन टाके दीजिए. हाँ. थँक्यू. मित्रांनो आपल्याला सिलेंडर भेटला आहे. आता जस्ट 4:16 झालेले आहेत. तर आता घरी जाऊया, सिलेंडर देऊ. काय कटकट आहे यार, एका हाताने सिलेंडर आणायला लागला एवढ्यावरती. ठीक आहे, काय अडचण नाही. तर आजच्या व्लॉगसाठी एवढं होतं. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.